जावे बापू ऐका ना, आवाज जाऊ नको करू. मला काय काय बोलले तू आवाज जावं केलं पाहिजे. आम्ही स्टार्ट असंच करतो. छकुली फुल कौतुक केलं होतं की नाही, नितेश घाबरले नाही बोलला, नितेश बोलेल मस्त. कसं वाटलं तुला एवढं सगळं कमेंट्स वगैरे बघून सगळ्यांच्या मस्त सबस्क्राईब काळजी करू नका, 100% होणार. नेक्स्ट वीक नाही, 5 बोलत त्याकडे बघते अशी. आपल्याकडे सगळं रॉट आहे. आर्ग्युमेंट करत होते, तिचं वय नाही लागलं. अजून किती फ्रेंडली व्हायचं आता. की जिजू खूप क्यूट आहे, जिजू खूप हँडसम आहे. 3, 2, 1 स्टार्ट. खूप छान यार, मी विसरलो जाऊ. आणि एडिट कोणतरी करेल आणि माझ्या चॅनलवर टाकेल. फॅन प्लीजला जास्त सबस्क्राईब. डॉक्टर अंकिता, तुमचा साखरपुडा आणि एंगेजमेंट कधी आहे? जय महाराष्ट्र पब्लिक. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. परत एकदा नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे. आता ह्याच्यामध्ये मी बोलतो एक आणि तुम्हाला आवाज एक येतो आहे, कारण हा व्लॉग हा जो व्हिडिओ मी शूट केलेला आहे ना, त्याचा आवाजच मागून म्यूट झाला आहे. म्हणजे मी जे बोलतो आहे त्याचा आवाज येत नाही, काहीतरी ग्लिच आहे का काय, आय डोंट नो. त्यामुळे मी आता हा व्हॉइस ओव्हर टाकतो आहे की आता ह्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला मेनली काय सांगणार आहे. मेन म्हणजे मी काय बोललो आहे इथं ते सांगतो आहे की आपल्या मितेश आणि अंकिताचा साखरपुडा कधी आहे आणि त्यांचं संगीत कधी आहे, की अंकिता आणि मितेशचं संगीत कधी आहे. सो हेच मी ह्या सगळ्यांसोबत डिस्कस करतो आहे. इकडं सांगितलं की आता क्रिश, मी, नेहा, छकुली आम्ही कुठे चाललो आहे. पहिलं मी हे सांगितलं की आम्ही कुठं चाललो आहे. तर आम्ही चाललो होतो शॉपिंगसाठी, माझ्यासाठी पण, स्वतःसाठी बघायला, आणि मितेशला पण आम्ही आज फर्स्ट टाईम ब्लॉगमध्ये घेणार आहे. सो त्याच्यासाठी पण आम्ही बघतो आहे. सो ते मी सांगत होतो. आणि लास्ट टू लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही नाही का म्हणाले की मी बोललो की मी साखरपुड्याची डेट सांगेल आणि मी सांगितलीच नाही. तर ते काय झालं होतं, मी व्हॉइसवर टाकला होता असाच डेटचा, पण तो व्हॉइसवर मी जेव्हा सेव्ह करायला गेलो तेव्हा आपोआप निघून गेला का तो सेव्ह झाला नाही, काय झालं काय माहिती. सो मी आत्ता तुम्हाला सांगतो आहे. मी इथंच अंकिताला पण तेच विचारतो आहे की सांग, तुझ्या तोंडाने सांग. आणि जसं की मी तुम्हाला म्हणालो ना की लोकेशन जे आहे, साखरपुड्याचं लोकेशन, जिकडे ती रिंग सेरेमनी वगैरे होणार आहे, प्लस संगीतचं जे लोकेशन आहे ते एकदम म्हणजे जबरदस्त आहे. तुम्हाला लोकेशन सगळ्यात जास्त आवडणार आहे. तिकडचे डान्स वगैरे एकदम म्हणजे खतरनाक मजा नाही. आम्ही आत्ता पण हे डिस्कस करत होतो की सगळ्यांची शॉपिंग झालेली आहे, आता डान्ससाठी मागे लागलं पाहिजे. तर नेहा म्हणली ठीक आहे, माझं रेडी आहे, माझ्या डोक्यात आहे प्लॅन काय करायचं आहे. पण अजून खरं तर अजून असं काही रेडीच झालं नाही आहे काय असं, म्हणजे डान्स वगैरे सगळं असं 4-5 दिवस आधी सगळं होणार आहे मला माहिती आहे. सो अंकिताला पण हेच विचारतो आहे की डॉक्टर अंकिता, तुमचा साखरपुडा कधी आहे सांगा. सो मी तुम्हाला सांगतो की एक्झॅक्ट काय डेट आहे. 21 डिसेंबरला दुपारी साखरपुडा होणार आहे. आता आपण टिळा तर केला आहे, त्यामुळं ती पण तेच सांगते आता की 21 डिसेंबरला दुपारी साखरपुडा होणार आहे आणि 21 डिसेंबरलाच संध्याकाळी संगीतचा कार्यक्रम होणार आहे. सो लक्षात ठेवा, डेट एकदम फिक्स करा. आणि मी बोललो ना तुम्हाला लोकेशन बघायला मजा येईल, कारण आहे ना असं आता सांगू असं एकदम मस्त ओपन लोकेशन आहे जे तुम्हाला खरंच आवडणार आहे, मी 100% सांगतो. आणि आता हा व्हॉइस ओव्हर बंद होईल आणि मेन ब्लॉग आपला चालू होईल. सो येस, आता आम्ही पोचेल तिथे. मग फर्स्ट टाईम आपण मितेशला पण आपल्या ब्लॉगमध्ये घेणार आहे, जे तुम्ही आता पुढे बघायलाच तुम्हाला आवडेल. सो ठीक आहे, बघत राहा ब्लॉग. फर्स्ट टाइम आपण मितेशला ब्लॉगमध्ये घेतलेले आणि छकुलीने फुल कौतुक केलं होतं की नाही, मितेश घाबरले नाही बोलला, मितेश बोलेल मस्त. अरे यार नाही, मला फक्त एवढंच सांग बस. कसं वाटलं तुला एवढं सगळं कमेंट्स वगैरे बघून सगळ्यांच्या मस्त एवढं कौतुक केलं तुमच्या जवळीचं सगळ्यांनी, काय बोलशील आपल्या सबस्क्रायबरला? आम्ही कपडे बघायला आलो, त्याला आपण टाइम देऊ. त्याचा आपण संगीतचा आउटफिट सध्या बघतोय आणि माझ्यासाठी मी रिसेप्शनचा बघतोय. बघतो, तुमच्याशी बोलेल, काळजी करू नका, 100% होणार. नेक्स्ट वीक नाही, 5 त्याला एक आवडला आहे पण त्या साईजमध्ये मिळालेलं नाही आहे. बट
फ्रीमध्ये मी दिसतो तरी बरोबर 100% मी बोलत पण त्याकडे बघते अशी. अरे बोल ना कसं वाटलं तुला, कमेंट बघून कसं वाटलं नॅचरली. मी जे बघितलेच नाही खरे होते थोडे थोडे मला येऊन सांगितले जे तिकडे आर्ग्युमेंट करत होते तिचं वय नाही लग्न करायचं वगैरे. पण नाही आता सगळ्यांनी जाम करतो केलं. बरोबर. हे टाकूच नको हे आता मी नंतर बोलले काय स्क्रिप्ट रेडी करतो. हां आपल्याकडे सगळं रॉट आहे. 15 ठीक आहे होईल. मी ह्या पूर्ण लग्नाच्या ह्याच्यापर्यंत मितेश पण 100% बोलेल, तुम्ही काळजी करू नका. फर्स्ट टाइम ब्लॉगमध्ये आल्यामुळे तो थोडासा असा कॉन्शियस झाला आहे. अजून पण तो कॉन्शियस आहे की मी कसा दिसतोय मागे. ठीक आहे होईल, तुम्ही बघत राहा ब्लॉग. आता बघू काय काय आमचं फायनल होते आणि मग त्याच्या वाटी पण दिल्यात सी बघत राहा. मोठं आहे ना पॅन्ट अल्टर होईल सगळं. गाईज इथं आता चालू आहे सिलेक्शन. अजून ठरतच आहे की कसं घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे. नॉट येट डिसाइडेड. पण मेन प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, माझं आत्तापर्यंत सिलेक्ट झालं असतं पण 1 आणि 2 यांच्यामुळे मला सिलेक्शनलाच प्रॉब्लेम येतो आहे पूर्ण. त्यामुळे माझं पण सिलेक्ट होत नाही आहे. बघू कपडे सिलेक्ट करणं चांगलं दिसेल नाही दिसेल हा सगळ्यात डोक्याला शॉर्टवाला पार्ट आहे पूर्ण अख्ख्या ह्याच्यामध्ये. आणि हा मितेशचा फ्रेंड आहे. काय झोपायला and this is Mitesh friend. तू पण लाजतो मितेश सारखा. आणि मितेशचा एकदम बेस्ट फ्रेंड आहे. बरोबर तोंड दिसतलंय कळलं. तुझे काल लाल झाले, तुझं चकुलीचं नाक लाल होतं. हा जावे बापू ऐका ना आवाज जाऊ नको करू गाईज. तुम्हाला कळलं का मला काय काय बोलले यार तू आवाज आव केलं पाहिजे. आम्ही स्टार्ट तसंच करतो. मी नाही क्लिअर दिसत यार आणि माझा ब्लॉग मी क्लिअर दिसत नाही. बघ आता तर काहीच मुद्दा तोच आहे की मी म्हणत होतो की अरे काय दुपार अरे ते हल्लं तर मी तेच तसं म्हणतो की आवाज आव नको करू थोडस हे ठेव बरोबर ना. काय वाटलं पाहिजे ना. अजून किती फ्रेंडली व्हायचे आता. बरं एक मेसेज काहीतरी आपल्या सगळ्या स्वीट सबस्क्रायबरसाठी आपल्या. हो ऑफकोर्स दे भाई काय विषय. एवढं ॲप्रिशिएट केलं, एवढं लोकांनी इतकं ॲप्रिशिएट केलं की जिजू खूप क्यूट आहे, जिजू खूप हँडसम आहे. मग हा थांब ना 1 मिनिट पॉज कर. अरे यार हे काय यार सारखं हेच यार. रेडीच नव्हतं मी. बरं मी तुला रेडी. बाहेर येतो मला ते इम्प्रॉम्प्टूच बोल. हा नॅचरल वाटलं नाही का नाही. बरोबर आहे. हा कॉफी 3, 2, 1 स्टार्ट. मला खूप छान रे यार मी विसरलो जाऊ. कधीपर्यंत आपण शिकणार आहे कधीपर्यंत. 2 दिवसात मला न्यूझीलंडला यावं लागणार तिकडे. तुम्ही तर काय ब्लॉग करणार नाही. लोक बोलतात की अंकिता आणि मितेशला करायला लाव. आम्ही ब्लॉग करणार आहे न्यूझीलंडला जाऊन अंकिताच्या चॅनलवर. आणि मग जो एक ब्लॉग तुम्ही बनवणार आणि तो एडिट तुम्ही दर 2 महिन्याला एक ब्लॉग टाकणार ना. नाही आम्ही टीम ठेवणार आहे एडिटिंगसाठी. बनवावं तर लागेल ना तिला. थोडं मेहनत मी पण शिकणार ना. तो बनवेल की आणि एडिट कोणतरी करेल आणि माझ्या चॅनलवर टाकेल. हा हे पण ठीक आहे बरोबर आहे काय विषय नाही. मग डन झालंय का. डन यार मला वाटत नाही होईल असं पण ठीक आहे चला लेट्स सी. ट्राय कर. कॉन्फिडन्स आता त्याला हा अजिबातच नाही. मला कॉन्फिडन्स आहे की तू नाही करणार. माझं काही नाहीच आहे याच्यात इनपुट्स. मग माझं काही कॉन्फिडन्सच नाहीये. हा व्हिडिओ रेकॉर्ड करणार, कोणीतरी एडिट करणार, चॅनल माझा आहे रेडी पोस्ट करायला असं. अच्छा
होईल का? हा होईल 100%. प्लॅटफॉर्म तर आहे आता. असं सगळे नेहाला पण किती वर्ष आले म्हणतात. काय नेहा तू तुझं चॅनल कर, तुझं चॅनल कर. नेहाचं आहे ना. नेहा ए नेहा सांग तुझं चॅनल काय, चल. आहे खरं, पण हा. फॅन पेजला जास्त सबस्क्राईब आणि सेम नाव टाकले. मग आपण ती लिंक काय करू, लिंक टाकूया डिस्क्रिप्शन मध्ये. तुम्ही जाऊन नेहाच्या चॅनलला हे करा, नेहाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझं पण करा. हा मग नाव चेंज करायचं का चॅनलचं? काय हा असं एकटं थोडी नावाचं हे थोडी. म्हणजे अंकिता आणि मितेश करू. ते नंतर बघू. जर त्यांनी रेकॉर्ड केलं तर. अच्छा हळूहळू ब्लॉग स्टार्ट करणार. न्यूझीलंड ब्लॉग. Sorted. तिकडे ऑलरेडी करतात बरेच जण, पण नेहाला सबस्क्राईब करा तुम्ही. मग नेहा पण ब्लॉग करेल आता मस्त. हा, केलं तर मग मी ऑफकोर्स करणार. बघत राहा तुम्ही ब्लॉग. आपण असं सगळ्यांना अनकम्फर्टेबल आणि असं कॉन्शियस करत राहू, आपल्याला मजा येते. काय तो पण आवाज येतो. तो पण आवाज येतो. ठीक आहे, आता तू कॉफी पिऊ शकतो भाई. येस कंटिन्यू करा ब्लॉग. सो गाईज आता मी नेहा चकुली यांना सगळ्यांना पाठवून दिलं आणि आम्ही आलो हेअरकट करायला. मी तेव्हा दिले मितेश. आम्ही आलो हेअरकट करायला. आता हेअरकट वगैरे करून घेतो. बघा माझा लुक. गाईज मंडे असतो आज, सुट्टी असते, पण मी आता परत शॉपवर आलेलो आहे. हेअरकट वगैरे झाला, आता जरा चांगला आला. मितेश पण गेला, त्याचा फ्रेंड ते गेले घरी. आता चकुली नेहा ते पण गेले. मी आता परत शॉपवर आलं, कारण थोडंसं काम बाकी होतं ते करायचं आहे मला. प्लस 1-2 मी जे शिवून घेणार आहे माझे आउटफिट्स आता ह्याच्यासाठी. एक मला हल्दीसाठी आणि एक ह्याच्यासाठी साखरपुड्यासाठी हे करायचं आहे, थोडासा बनवून घ्यायचं आहे थोडं त्या टाईपमध्ये. सो ते करणार आहे मी. आता परत जाणार आहे मास्टरकडं, तिकडे जाऊन त्याला फॅब्रिक वगैरे देणार आहे आणि मग फॅब्रिक देऊन मग तो शिवून घेणार आहे. सो असा प्लॅन आहे. आजच्या दिवसात जेवढा मला शक्य होता तेवढा ब्लॉग मी घेतलेला आहे. सो होपफुली तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. असेच पुढे आता येत राहतील, कंटिन्यू छान छान ब्लॉग्स येत राहतील. तुम्हाला बोललो ना, हा मन तुम्हाला ब्लॉग्सची कमी नाही, अजिबात मजा आहे. सो ठीक आहे, कसा वाटला मला कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इकडच्या पण आता बऱ्याचशा इकडच्या पण काही ऑफर्स आहेत, आता मी आता टाकणार आहे. बघू मी ह्याच्यामध्ये तुम्हाला पुढे सांगून देईल. बाकी तुम्ही बघत राहा आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद, बाय बाय.